मित्रांनो, यशश्री शिंदे प्रकरण. यशश्री शिंदे गुरुवारी सकाळी म्हणजेच 25 जुलैला ऑफिसला जाते म्हणून गेली आणि ती गायब झाली. तर बघूयात नेमकं काय आहे हे यशश्री शिंदे प्रकरण, काय आहे हत्याकांड. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात पुन्हा एक रेग्युलर न्यूज अपडेट. मित्रांनो, गुरुवारी 25 जुलै सकाळी यशश्री ऑफिसला जाते म्हणून घरातून निघाली. ती एका बेलापूरमधील खाजगी कंपनीत कामाला होती. याच कंपनीत ती ऑफिसमध्येही पोहोचली. अगदी रेग्युलर रुटीन ऑफिसचं असतं तसं तिचं त्या दिवशीचंही रुटीन झालं. परंतु यशश्री दुपारनंतर गायब झाली ऑफिसमधून. म्हणजे दुपारनंतर ती सुट्टी घेऊन ऑफिसमधून निघून गेली. ऑफिस सुटल्याच्या रोजच्या टाईमला यशश्री घरी परतलीच नाही म्हणून कुटुंबियांना काळजी वाटू लागली. कुटुंबियांनी तिचा फोन ट्राय करायला सुरुवात केली, परंतु तिचा फोन लागत नव्हता. कुटुंबांची आणखीच भीती किंवा काळजी वाढली. त्यांनी जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि यशश्रीची मिसिंगची तक्रार दाखल केली. त्याचबरोबर कुटुंबियांना यशश्री कुठे जाऊ शकते याचाही तपास करायला सुरुवात केली. परंतु यशश्रीचा पत्ता काय लागत नव्हता. यशश्रीचा वाटेवर डोळे लावून यशश्री याच्या कुटुंबाने 25 जुलैची रात्र कशीबशी काढली. त्यानंतर आला 26 जुलैचा दिवस. पोलिसांनी यशश्रीची तपासणी करायला सुरुवात केली. यशश्री दुपारनंतर कोठे गायब झाली, तिचे कॉल रेकॉर्ड चेक करायला सुरुवात केली असता यशश्रीला एकाच नंबरवरून वारंवार कॉल येत असल्याची माहिती निदर्शनास आली आणि तीही त्या नंबरवरती कॉल करत होती. हा कॉल तासनतास चालू असल्याचा निदर्शनास आला. मग काय, पोलिसांची तपासण्याची शिदोरी आणखीच बळकट झाली. पोलिसांनी नंबर ट्रॅक केला तर त्यात शेवटचं लोकेशन हे उरणच दाखवत होते आणि जे त्याचं शेवटचं लोकेशन उरण होतं तेच यशश्रीचं शेवटचं लोकेशन उरण दाखवत होते. त्यामुळे पोलिसांची तपासाची शिदोरी आणखीच बळकट झाली. पोलिसांनी नंबर ट्रॅक करून माहिती घेतली असता तो नंबर होता एका दाऊद शेख नावाच्या मुलाचा. याचाही नंबर त्याच वेळी बंद झाला होता ज्यावेळी यशश्रीचा नंबर बंद झाला होता. मग पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु हा दाऊद शेख हा तोपर्यंत फरार झालेला होता. आणि अशातच 26 जुलैच्या मध्यरात्री उरण पोलीस स्टेशनला एक कॉल आला मृतदेह सापडल्याचा. त्वरित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्या मृतदेहाची फक्त एकच ओळख पटत होती की ती कोणतरी मुलगी आहे. इतक्या क्रूरतेने यशश्रीचा हत्या केली होती. तिच्या शरीराच्या कोणत्याच अंगावर चाकूने वार करायचे सोडले नव्हते. तोंडावर दगडाने हल्ला केला होता. आजूबाजूने कुत्री भटकत होती. नुकतंच एक रात्र ओलांडत होती. एका मुलींची मिसिंग तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सर्वात पहिला कॉल केला तो म्हणजे यशश्रीच्या कुटुंबियांना. तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलला हलवला होता. पोलिसांनी यशश्रीच्या कुटुंबाला डायरेक्ट हॉस्पिटलला बोलवले आणि यशश्रीची इतकी निगृण हत्या झाली होती की तिच्या कुटुंबियांना सुद्धा फक्त तिच्या कपड्यावरून तिचा मृतदेह ओळखायला आला. सो मित्रांनो, आता मुलीचा मृतदेह समोर दिसल्यावर शिंदे कुटुंबीय हादरलं. मुलगी मिसिंग आहे येईल या अफवेने किंवा या अपेक्षेने तिचे कुटुंब होते, परंतु त्यांना बघावा लागला तो मुलीचा मृतदेह. त्यानंतर पोलिसांनी तपासाची शिदोरी आणखीच बळकट झाली. त्यांनी पुन्हा यशश्रीच्या मृत्यूचा खुनी कोण याचा तपास सुरू केला. तेव्हा नाव आज समोर आले ते म्हणजे दाऊद शेख. कसे तर तिच्या वडिलांना विचारले असता त्यांनी दाऊद शेख नाव घेतले आणि पोलिसांनाही जेव्हा यशश्रीचा नंबर ट्रॅक केला होता, त्याचे कॉल रेकॉर्ड तिचे चेक केले होते, तेव्हा हेच नाव समोर आले होते, दाऊद शेख. दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा आहे. त्यामुळे राज्याबाहेरही पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणात दाऊद शेख आहे तरी कोण? तर 2019 मध्ये यशश्री आणि तिच्या कुटुंबाने
दाऊद शेख नावाच्या मुलावर यशस्वीवर झालेल्या विनयभंगाची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली आणि काही दिवस जो दाऊद शेख आहे तो हा पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जेलमध्ये होता। परंतु नंतर तो जेव्हा परत बाहेर आला तेव्हा तो उरण सोडून निघून गेला होता। परंतु काही दिवसापूर्वीच तो परत मुंबईत आला आणि त्या दोघांमध्ये कॉलवरती कॉलिंग चालू राहिलं, तासनतास बोलणंही चालू राहिलं। आता 2019 मध्ये जेव्हा दाऊद शेखला यशस्वी आणि तिच्या कुटुंबाने जेलमध्ये बंद केलं होतं त्याचाच राग हा असावा असा पोलिसांचा डाऊट आहे।